आपण आता ही बीडची दृश्य पाहतोय। बीडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे पोहोचलेले आहेत। इथल्या नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत। बीडमधली दृश्य आहे। बीडमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर आज ते बीडच्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत। यासोबतच ते मृत संजय देशमुख यांच्या कुटुंबियांशी भेट घेणार आहेत, त्यांचं सांत्वन करणार आहेत। बीडमधली दृश्य आहे। बीडमध्ये संतोष देशमुख, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली अपहरण करून, आणि त्या विरोधामध्ये आपण पाहिलंय राज्यभरामध्ये मोठमोठी आंदोलनं झाली, आंदोलनं छेडण्यात आली, आणि आता त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार हे मस्साजोगमध्ये पोहोचलेत। आपण थेट दृश्य पाहतोय। बीडमधल्या मस्साजोगमध्ये शरद पवार आता पोहोचलेले आहेत। शरद पवार बीडच्या मस्साजोगमध्ये जाऊन हत्या करण्यात आलेला सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। आपण पाहू शकतो त्यांच्या घरी आता शरद पवार पोहोचलेले आहेत। कुटुंबीय त्यांचे उपस्थित आहेत तिथे, आणि शरद पवार तिथे आता पोहोचलेत। शरद पवारांसोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे सुद्धा उपस्थित असल्याचे दृश्य आपण पाहतोय। बीडमध्ये गेले अनेक दिवस बीडसह पूर्ण राज्यभरामध्ये मोठी संतापाची लाट उमटलेली आहे, आणि संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती। संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यभरात तर उमटलेलेच आहे, पण विधानसभेमध्ये सुद्धा सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे, आणि विधानसभेमध्ये सुद्धा विरोधकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा चांगलाच उचलून धरला। याची मोठी चौकशी व्हावी, सीबीआय चौकशी व्हावी, याच्या संदर्भात मोठी चौकशी स्थापन करावी, समिती स्थापन करावी अशी मागणी यावेळेस विरोधकांकडून करण्यात आली होती, आणि त्यानंतर आता सरकारने सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आहे। निलेश लंके, बजरंग सोनवण्याचे राष्ट्रवादीचे खासदार इथे उपस्थित आहेत। कुटुंबियांची, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेट घेत आहेत। काही दिवसांपूर्वीच सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती। माझी सरपंच तो सरपंच आहे मी चौबीस साहेब पापा थांबा पुढे येतो थांबा बोलू नका। तुम्ही व्यवस्थित सांगायचं बसून सगळं की कशी घटना घडली। बाकीचे मागे थांबा ना सर, 2 मिनिटं पलीकडे जायचं शांत रे। त्यांच्या समोर महेंद्रला आमच्या इथलेच एससीचे 5-6 मुलं तिथं वॉचमॅन म्हणून काम करतात। यातला जो मेन आरोपी सुदर्शन घुले, ते 4-5 पोरांना घेऊन तिथं नाही टाकली म्हणून गाव आहे, इथं एक 6 किलोमीटर गाव आहे, ते घेऊन आला। वॉचमॅनला मला मध्ये जाऊ दे, ते मला मी मध्ये साहेबाला विचारतो, त्यांनी जर परवानगी दिली तर तुम्ही मध्ये जा। तसं म्हणल्यानंतर त्यांनी त्या वॉचमॅनला मारहाण केली, गाडीमध्ये घेऊन गेला। बाजूला जी पोरं होते त्यांनी गावात फोन केले, त्यावेळेस सरपंचाला वेदानं फोन केला की असं आपल्या गावातल्या पोराला मारहाण करले, तुम्ही लवकर वर या। आमच्या गावातले काही पोरं तिथं समोर गेले, तेच होते मारहाण तिथले त्याच्याच गावातले पोरं होते, जे मुख्य ह्यातले आरोपी ते 6-7 जण ते त्या गाडीमध्ये कंटिन्यू त्या गाडीमध्ये फिरत होते। सरपंच गेल्यानंतर त्याला म्हणजे आमच्या गावातला का मारायला तुझं काय जे म्हणणं, तुझ्या अधिकाऱ्याला बोल हे कर, त्याचं गतवर धरलं सरपंच। आता गावातल्या सरपंचाला कुणी मारहाण करत गावात लोकांनी ती गोष्ट केली, तो व्हिडिओ व्हायरल झाला। तो व्हिडिओ TV9 वाल्यांना आणि बाकीच्या सगळ्या लोकांना तो व्हिडिओ फ्लॅश केला। त्याच्या गावातली दुसरी जी गट आहे त्या गटानं त्यांना तो व्हिडिओ टाकून त्याच्याखाली बांगड्या टाकणं, म्हणजे उपहासात्मक त्यांना ते गोष्टी केल्या। त्या रागानं त्या दिवशी भांडणं झाले म्हणून त्यांच्या घरचे त्याला लातूरला घेऊन गेले। त्यावेळेस तो लातूरून इथं आला। केजमध्ये जी सोबत जी होता शिवराज देशमुख म्हणून, त्याला गाडीत घेतलं आणि टोल नाक्यापर्यंत आले। टोल नाक्यावर आल्यानंतर मागून त्यांनी गाडी आणली स्कॉर्पिओ त्याची, आणि पुढे आडवी लावली। ती जी बॅरिकेड असते, मागून एक गाडी पुढून एक गाडी अशी बॅरिकेड लागली। ते जी ड्रायव्हर होता शिवराज, त्याच्यावर मोठा दगड घातला, आणि त्याला एका पोरानं हात्यावर दाखवून तो हलायचं नाही म्हणून सांगितलं, आणि ह्याला बाजूला मारहाण करीत बाहेर काढलं आणि त्या गाडीत घेऊन गेलं। आणि ज्यावेळेस आम्ही पहिली घटना घडली त्यावेळेस अॅट्रॉसिटीची फिर्याद दाखल करायला गेलो,
40 मिनिट तर संबंधित डिपार्टमेंटचा माणूस तिथं हजर झाला नाही, फिर्याद घ्यायला घेतलीच नाही. ज्या वेळेस सरपंचाचा मयत झाला माहीत झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराजला फास्ट बोलून घेतलं, तरी सही घेतली. आणि त्या पिरियडमध्ये जी PSI जी पाटील म्हणून आहेत त्याच्यासोबत चहा पाणी करणं, त्याच्या गाडीवर फिरणं, त्या गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. आणि ते पाटीलच मध्यस्थी करायच्या भूमिकेमध्ये होती किंवा माझं मिटलंय, आपण मिटू, हे करू. त्याच्यामुळे हा घाळ बसला. तो आपलं मिटलंय, मग आपल्याला कोणी काही करणार नाही. मारणारे सुदर्शन घुले आणि त्याच्यासोबत एक 6-7 जण होते. हो, 4च. आणि त्या पिरियडमध्ये विष्णू चाटे जे ती होता त्याला बारक्या भावानं फोन केला, म्हणजे आता संबंधित आहे असं म्हणून किंवा असं उचललंय संतोषला, तुम्ही काहीतरी करा. ठीक आहे म्हणजे मी सोडतो करतो असं त्यांनी जवळपास 2-3 तास त्याला फिकरीत ठेवलं. आणि तोपर्यंत पोलिसांना फिर्याद सुद्धा घेतली नाही. दुसऱ्या दिवशी मी गेलो होतो साहेब, रस्त्यावर थांबून ते म्हणाले आज तरी आम्ही रस्त्यावर येऊन मारले, उद्या आम्ही घरात घुसून मारू. मी स्वतः आहे आणि एवढंच काय पण म्हणले आम्ही बीड जिल्ह्यातच काय पण महाराष्ट्रात कुणी आमचं काही करू शकत नाही. कोण म्हणलं? रस्त्यावर चर्चा होती त्यांची. मी घराकडे चाललो होतो, ते मामा होते ते ते बारशीचे राहणार. ती बहीण बाईला मी इथे घेऊन आलो, इथं ते घर वगैरे. आणि 15 वर्षानं सरपंच आहे, त्यानं घर नाही त्याला 6 पत्राचं घर. हेच का ही घर आपलंच आहे. पोलीस साहेब आम्हाला तपास कुठपर्यंत आलाय काय, आम्ही ज्या गोष्टी सांगितल्या म्हणजे असं कुठलीच गोष्ट आम्हाला कळत नाही. तपासाचा भाग आहे म्हणजे आम्ही तुम्हाला काही सांगू शकतो तसं नाही साहेब. त्या दिवशी ज्या टायमाला तिथं हे गेले दानवे साहेब, त्या दिवशी त्यांना समोर बोर्ड होता, बाप तो बाप रहेगा. बॅनर आहेत साहेब तिथं, बॅनर होता समजा पोलीस स्टेशन पुढे. आणि मेसेज तर असे येतोय व्हॉट्सअपला आणि मीडियामध्ये, आमचं काहीच काय करू शकत नाही. ठीक आहे, मला मीच ऐकलं ना, बनतात महाराष्ट्रात म्हणले ना. बंद करत. ते खूप वयस्कर, खूप दिवसानंतर 13 दिवस झाले साहेब, अजून 3 आरोपी सापडले नाही. पोलीस बरोबर होते ना, बरोबर आहे ना. हो, अजून सरकारी वकिलाची नेमणूक नाही. तुमची साहेबाकडे काय मागणी? आमची एकच मागणी साहेब, हा जो प्रकरण आहे हाच त्या कोर्टात चालवावा. सरकारी वकील म्हणून तुमच्या हे राईनं जे निष्णात वकील आहेत किंवा जे समजा राजकीय हे असेल किंवा ह्याला दबावाला बळी न पडता काम करणारे, मी दिलंय. मी सिनियर वकील आहेत कोल्ह्यांना, म्हणजे माझं बोलणं झालं बीडशी, बारामतीला पण प्रॅक्टिस करतो. कुटुंब तर साहेब उघड्यावर पडले. त्यांच्या जे घरचे कोणी आहेत त्यांना शासकीय नोकरी देऊन त्या कुटुंबासाठी एक काहीतरी, आता तुम्ही कसं साहेब देशाचे आधार ओढत आमचे. मुलगी एक मुलगी आणि एक मुलगा. लहान तिथं बसायचं. मुलगा 7वी, मुलगी 12वी. लातूरला शिकते मुली मुलं. कुठल्या शाळेत कॉलेज आहे बाळा? हे पुढे कुठल्या शाळेत? लातूरला तिथं घर क्लासेस करते तिथं आणि ऍडमिशन जमते म्हणजे घर करून नारायण नगरला. आई तिथं राहत होती. आई राहत होती तिच्याबरोबर. आई आणि 2 मुलं घेऊन करत आई आणि मुलं तिथं राहत होते. हे सरपंच जाणं येऊन जाऊन बघत होते. लातूर 70 किलोमीटर. घेतलेली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट शरद पवारांनी घेतली. बीडनंतर परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांची ते भेट घेणार असल्याची माहिती समोर येते. बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट शरद पवारांनी घेतली असून आता देशमुख कुटुंबियांच्या भेटीला ते गेले होते आणि एकूण संपूर्ण काय प्रकार घडला, तिकडे काय काय घटनाक्रम होता या संदर्भातली माहिती त्यांनी तिथल्या स्थानिक नागरिकांकडून जाणून घेतलेली आहे. त्या दिवशीचा एकूणच घटनाक्रम कसा होता, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि त्यानंतर प्रशासनाकडून कशा पद्धतीने पावलं उचलण्यात आली या संदर्भातली माहिती शरद पवार हे तिथल्या स्थानिकांकडून घेत आहेत. जी सर. जी पण तुम्ही संरक्षण
साहेब असेल दडपण आहे साहेब, भीती आहे आमच्या. एकच एकाला मी पोराला लक्ष देत होते, ह्याला फोन केला की त्याला करत होते. मग आता मी कसं, माझी काय हिंमत आहे का खासदार साहेब त्या दिवशी मी आमच्या घराकडे चाललो लगेचच दुसऱ्या फोन आहे दिवशी ना. मला पाहून म्हणले आज एक मिनिटं नाही ह्याला फोन उचलला की त्याला करणार मी, त्याला नाही उचलला की मी ह्याला करणार. आणि मग आता मी आणि विश्वास हा प्रकारच राहिला नाही. विश्वास करतोय का साहेब त्या दिवशी जर पोलीस अॅट्रॉसिटीचे केस फाईल करून घेत होते तर त्यांचा मृत्यू होत होता. संरक्षण आम्हाला जसं आहे तसं कर आणि न्याय द्या. हे महामाहितीचे ह्यांना सुद्धा काहीतरी बोलले असं म्हणतात. ही एकच फॅमिली ह्यांची गोष्ट आहे. कळकळीची विनंती नाही. त्याने बुधवारी मी चाललो तर मी आपल्या घरासमोर ऐकलं, आज तरी रस्त्याला धरून मारलंय, वर मारलंय, उद्या आम्ही घरात घुसून मारू. दुसरी गोष्ट पुन्हा बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कुणी आमचं काही काय करू शकत नाही. आणि ती नारा तो पोलीस स्टेशन पुढचा बाप तो बाप राहील. फार मोठी भीती बाई साहेब. इथं आमच्या बाजूला एक 10-15 गाव पूर्ण बांधारायची असं आता झाकायला गरज नाही. त्यात 4-5 गावात असे की 100ला 100% ते खासदार साहेबाला माहिती इथपर्यंत आमचं चळू का पळू झाले, लातूर पासून इथपर्यंत, तर ते बी आहेत समजा. आम्हाला फार मोठी भीती. साहेबांना बोलू आपण संरक्षणाचा विषय त्यात परत त्याला किडनॅप केल्यावर गावातल्या 300-400 मोटरसायकली गेल्या. आम्हाला तर पोलिसांना चुकीची दिशा दाखवली पोलिसांनी. तिथंच बाजूला पाचशेंबा म्हणून गाव आहे आपलं, कारखाना आहे का नाही वस्ती. त्याच्या बाजूला वस्ती. आम्हाला सांगायची इकडे जीवाची वाडीकडे नेऊन टाकलंय, त्या बाजूला टाकलंय, म्हणजे ती काय त्या जातं? पाचशे दिशेनं कोणाला येऊच दिलं नाही. येऊच दिलं नाही. नाही तर तरी नाही, वाचलं. होते. 3600 गावातले 200-300 मोटरसायकल किडनॅप केल्यावर पण पोलिसांनी चुकीचं डायरेक्शन सांगितलं आणि मृत झाल्यावर पोलीस योग्य डायरेक्शनला गेले. साहेब मारहाण तर अशी झाली बघितल्यावर, म्हणजे असं जागेवर माणसं साहेबांनी बघितलं एवढा मोठा काय गुन्हा असं कळा वाटायला लागले. विनंती जशा प्रकारे माझ्या भावाची हत्या झाली तशी आदर्श पुरस्कार 2-4 म्हणजे त्याला पण कळेल कशा व्याजतात हे प्रकारे असं राजा होतो. सरपंच म्हणून 19 पुरस्कार मिळवून दिले त्यांनी गावाला. त्याच्यामुळे मयत झाली. 19 सगळ्यांची इच्छा इथं असेल साहेब, ह्याचा सूत्रधार पुढे आला पाहिजे. कारण त्याला ज्या प्रकारे माझ्या भावाची हत्या केली त्या प्रकारेच पाहिजे. साहेब अशी ही आमची कळकळी आम्हाला काही नको वाटलं. आम्ही काय काम करू इथं काय होईल सगळे गुत्तेदारीचे काम, लायसन त्यांच्याकडे सगळे म्हणजे टोटल गोष्टी त्यांच्या. इथं आता तरुण वर्ग किंवा पुरुष वर्गांना बाहेर जाता येते मग ती एवढे प्रेशरमध्ये उलट महिला आक्रमकतेने ही सगळी पूर्ण घटना ही केली. महिलांनी खूप एवढ्या आक्रमक मोठ्या माणसाचा असा फोन होतो म्हणजे साहेब आमच्यासारख्यानं कसं रोडवर मसोजोग सारख्या नॅशनल हायवेवर जे गाव आहे, ज्या माणसाची एवढी ख्याती, त्या माणसाला जर दुपारी 3 वाजता उचलून घेऊन दिलं जातं आणि त्याचा जर एवढा क्रूर खून केला जातो, सर्वसामान्य माणसाने किंवा त्यांच्या कुटुंबाने कसं जगायचे. परत एक तिसरा पकडला तिथला असं सांगतायत पोलीस. आणि चौथा जो पकडला तो ह्याच्यात सगळं पूर्ण दोन्ही गुन्ह्यात आहे, खंडणीच्या आणि ह्याच्यात पण. त्याला आता पकडला म्हणते, कसा पकडला म्हणून मी पण मीडियाला म्हणते, पण त्यांनी काय क्लिअर केलं नाही. पण पकडलं साहेब म्हणाले कुठले इथले का नाही, इथलं अजिबात इथलं नाही, इथलं कोणी नाही. हे गावातलं सगळे एकत्र येईल. 15 वर्ष ते गाव पूर्ण एकत्रित आहे. एकत्र आहेत सगळे आणि एकटंच गाव आहे आपलं. आमचं असं इथं बंधाऱ्याचा माणूस नाही या गावामध्ये. त्यांना धौस दिली की सांगायचं काम नाही. हा? पाणी आहे शेतीला तलाव आहे. हे यावर्षी पाणी पाऊस मायनर कमी टँक आहे, कधी भरतो. आता ह्या वर्षी भरला बी नाही. यावर्षी पाऊस अर्धा कमी आहे झाला. पाणीमध्ये आम्हाला पिण्यापुरतं आहे. अर्धा भरलेला आहे. छोटा आहे. आमच्या गावात कधीच भांडण होत महिना नाही. आमच्या गावाचा कोणाला त्रास नाही, कसलंच नाही. आमच्या रोडवर गाव सुद्धा कधी भांडण होत नाही. कधीच नाही. इलेक्शन झालं संध्याकाळी आमचा विषय इकडे सगळे एकत्र आपलं तिथं वॉचमनचा सोडवायला गेला होता. तुम्हाला तिथे जायचं घ्यायचं काही काळजी करू. आमच्या बहिणीचं एक आहे तर आता काहीच त्यांच्याकडे म्हणजे साधनच नाही. तोच एकटा कमवता माणूस होता आणि गावामध्ये मामाच्या दरम्यान जमीन वगैरे जे आहे त्याचं म्हणजे आज काहीच म्हणजे साधन नाही त्यांच्याकडे. आता सरकारने काही जाहीर केलेलं नसेल ना, रुपयाची मदत तर ती त्यांच्या नावावर
लंकेत टाकली पाहिजे दुसरीकडे हात नव्हता. बाकी आणखी ते दुसरी निघतील स्वरूपात येतात ते ते सगळं लंकेत ही जिंकली आणि महिन्याला त्यांना व्याज मिळेल अशी व्यवस्था करायची. त्यांनी रोज चालेल. दुसरी जी व्यवस्था सर्वेक्षणाची ती आम्ही काळजी घेतो काय करायचं. तुझ्या शिक्षणाचं पूर्ण करू. शारदा नगर शारदबाई शारदा नगर निवारण करतेत होत आहे आपलं दम करायचं. चालेल. शेतकऱ्यांच्या मुलींना पण खूप अडचण वैभवी आहे ना. माझं गाव हेच आहे. चला मागे सर का मागे चला